रुपयांच्या नोंदीत रजिस्टरमध्ये त्या ठिकाणी झाली आणि त्याचे कार्ड वाटप आणि किट वाटप हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतोय। मुन्नाजींनी सांगितलं गोष्ट खरी आहे। ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण ही योजना सुरू केली की कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट मिळाले पाहिजे। ही केवळ एका कार्डापुरतं मर्यादित नाहीये। जसं विक्की पाटलांनी सांगितलं, जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक स्टेजला वेगवेगळ्या योजनांचा बेनिफिट या एका कार्डामुळे आपल्याला मिळतो। भांडी कुंडी मिळतात, किट मिळतात, 5,000 रुपये मिळतात। एवढंच नाही, मुलांच्या शिक्षणाकरता देखील याच कार्डावर पैसे मिळतात। उच्च शिक्षणाकरता देखील याच कार्डावर मदत मिळते। परदेश शिक्षणाकरता देखील याच कार्डावर मदत मिळते। इन्शुरन्सच्या माध्यमातून याच कारणामुळे अपघात झाला तर त्या ठिकाणी गंभीर जखमीला किंवा दुर्दैवाने मृत्युमुखी पडला तर कुटुंबाला त्या ठिकाणी पैसे मिळतात। आणि याच कारणामुळे आपल्याला जर मेडिकल ऑपरेशनची गरज पडली तर तेही आपल्याला मोफत देण्याची व्यवस्था याच कारणाच्या माध्यमातून या ठिकाणी होते। त्यामुळे सर्व प्रकारचे बेनिफिट या कार्डाच्या माध्यमातून आम्ही सुरू केले। मला आठवतं, मागच्या काळामध्ये एका कामगाराचा मुलगा परदेशी विद्यापीठात त्याला ऍडमिशन मिळाली आणि कशा प्रकारे जायचा प्रश्न होता, त्याला आम्ही या मंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आणि पोरगा तिकडे गेला आणि शिकून परत आला। त्यामुळे आपलं सरकार हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारं सरकार